राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचं मागासेलपण सिद्धतेसाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सरकारकडे सादर केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाच्या अध्यक्षकांकडून हा अहवाल स्वीकारला आहे। आयोगाने रात्रंदिवस वेगाने काम करून हा अहवाल तयार केला। 3.5 ते 4 लाख लोकांनी मोठ्या मेहनतीने न थकता काम केल्याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला। मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाणार आहे आणि त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल। विशेष अधिवेशनात याबाबत चर्चा देखील होईल। 2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे। शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचे टिकणारे आरक्षण देऊ। इतर समाज आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षण देता येईल असं मला वाटत आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। कुणबी नोंदी सापडल्या त्यांना दाखले देण्याचे कामही सुरू केलेले आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे। त्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी अधिवेशन देखील बोलावलेलं आहे। सरकारचे काम सुरू असताना आंदोलन करणे उचित नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले आहे।